आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 जून 2026. विषय: ख्रिश्चन सायन्स. सोनेरी मजकूर. योहान. मग सत्य काय आहे हे तुम्हाला समजेल, आणि सत्य तुम्हाला मोकळे करेल. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. यशया. देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपा करून आमच्या स्वीकार कर. देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो. तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे. देवा, लोक तुझी स्तुती करू देत, सर्व लोक तुझी स्तुती करू देत. सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस. देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे. आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो. माझ्या सेवकाकडे पहा, मी त्याला आधार देतो. मी ज्याला निवडले आहे असा तो एक आहे आणि मी त्याच्यावर खुश आहे. मी माझा आत्मा त्याच्यात घालतो. तो न्यायमार्गाने राष्ट्रांना न्याय देईल. जगाला न्याय प्रस्थापित करीपर्यंत तो दुर्बळ होणार नाही वा चिरडला जाणार नाही. दूरदूरच्या ठिकाणचे लोक त्याच्या शिकवणुकीवर विश्वास ठेवतील. धडा उपदेश. बायबलपासून. यशया. तुम्ही काही लोक चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करता. तुम्ही मदतीसाठी परमेश्वराकडे धाव घेता. माझे ऐका. तुम्ही तुमचे वडील अब्राहम यांच्याकडे पाहावे. तुम्हाला ज्यापासून कापून काढले तो खडक आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उद्ध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करेल. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करेल. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील. माझ्या लोकांनो, माझे ऐका. नियम माझ्यापासूनच पुढे सुरू होतील. मी लोकांना प्रकाश ठरेल असा न्याय ठरवीन. मी न्यायी आहे हे मी लवकरच दाखवीन. मी लवकरच तुम्हाला वाचवीन. मी माझ्या सामर्थ्याच्या बळावर सर्व राष्ट्रांचा न्यायनिवाडा करीन. दूरदूरची ठिकाणे माझी वाट पाहत आहेत. ते त्यांच्या मदतीसाठी माझ्या सामर्थ्याची वाट पाहत आहेत. परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. ते आनंदाने सियोनला परततील. ते खूप खूप सुखी होतील. त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील. ते आनंदाने गात राहतील. सर्व दुःख कायमचे नाहीसे होईल. मीच तो एकमेव ज्याने तुमचे दुःख हलके केले. मत्तय. येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. मत्तय. सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहुद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? येशूने त्यांना उत्तर दिले, जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बात दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्याला वर काढणार नाही काय?
तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांना शब्बात दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते. मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, तुझा हात पुढे सरळ कर. त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला. नंतर पुरुषांनी बाहेर जाऊन त्याला कसे मारावे याविषयी मसलत केली. पुरुषी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते त्या सर्वांना बरे केले. आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की तो कोण आहे हे इतरांना सांगू नका. यशया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले गेले होते ते पूर्ण होण्यासाठी त्याने असे म्हटले, हा माझा सेवक, याला मी निवडले आहे. मी त्याच्यावर प्रीती करतो आणि त्याच्याविषयी मला संतोष वाटतो. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन आणि तो यहुदीत्रांसाठी योग्य न्यायाची घोषणा करील. तो वाद घालणार नाही किंवा ओरडणार नाही. रस्त्यावर लोक त्याचा आवाज ऐकणार नाहीत. वाकलेला बोरू तो मोडणार नाही आणि मंदावलेली वात तो विझविणार नाही. योग्य निर्णयाचा विजय होईपर्यंत तो असे करील. सर्व लोक त्याच्यावर आशा ठेवतील. मग काही माणसांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या माणसाला बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले. ते म्हणाले, हा दाविदाचा पुत्र असेल काय? मत्तय. येशू मंदिरात गेला. येशू तेथे शिक्षण देत असताना मुख्य याजक व वडीलजन येशूकडे आले. ते येशूला म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? येशू म्हणाला, मी सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जर तुम्ही मला उत्तर दिले तर मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मी तुम्हाला सांगेन. तुम्ही मला सांगा, योहान लोकांना बाप्तिस्मा देत असे, तेव्हा त्याला तो देण्याचा अधिकार कोठून आला, देवाकडून की मनुष्यांकडून? येशूच्या या प्रश्नावर ते चर्चा करू लागले. ते म्हणाले, योहानाचा बाप्तिस्मा देवाकडून होता असे म्हणावे तर येशू म्हणले, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही? पण जर तो मनुष्यांकडून होता असे आपण म्हणालो तर सर्व लोक आपल्यावर रागावतील. आपल्याला लोकांची भीती आहे, कारण योहान हा एक संदेष्टा होता असे ते सर्वजण मानतात. म्हणून त्यांनी येशूला उत्तर दिले, योहानाचा अधिकार कोठून होता हे आम्हाला माहीत नाही. तेव्हा येशू म्हणाला, मग मी कोणत्या अधिकाराने या गोष्टी करतो हे मीही तुम्हाला सांगणार नाही. यशया. यरुशलेम, माझ्या ज्योती, उठ. तुझा प्रकाश, देव, येत आहे. परमेश्वराची प्रभा तुझ्यावर फाकेल. आता अंधाराने जग व्यापले आहे आणि लोक अंधारात आहेत. पण परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल. त्याची प्रभा तुझ्यावर पसरेल. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे, देवाकडे येतील. राजे तुझ्या तेजस्वी प्रकाशाकडे येतील. तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला तारण आणि तुझ्या दरवाजांना स्तुती अशी नावे देशील. यापुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल. एफिसकरांस. मी हे सांगतो कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा. पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते. आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो,
हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यांतून उठ आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल. योहान. मला आणखी पुष्कळ सांगावयाचे आहे. तुम्हाला झेपणार नाही इतके सांगायचे आहे. पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील. तो त्याचे स्वतःचे असे काही बोलणार नाही. तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हाला सांगेल. जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हाला कळवून तो माझे गौरव करील. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जे शाश्वत अनंतावर विसंबून राहतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस आशीर्वादांनी भरलेला आहे. दिव्य सत्य, जीवन आणि प्रेमाने येशूला पाप, आजारपण आणि मृत्यूवर अधिकार दिला. त्याचे ध्येय स्वर्गीय अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे, देव काय आहे आणि तो माणसासाठी काय करतो हे सिद्ध करणे हे होते. वाळलेल्या हाताच्या पीडिताला तो म्हणाला, तुझा हात पुढे कर, आणि तो दुसऱ्या हाताप्रमाणे पूर्णपणे बरा झाला. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जीवन हेच ईश्वर आहे, आणि ईश्वर सर्वशक्तिमान आहे. ख्रिस्ती विज्ञान न समजल्यामुळे, जोपर्यंत आजारी व्यक्तींना त्याचा हितकारक प्रभाव जाणवत नाही, तोपर्यंत त्यांचा त्यावर सहसा फारसा विश्वास नसतो. यावरून हे दिसून येते की अशा प्रकरणांमध्ये विश्वास हा रोग बरा करणारा नसतो. आजारी व्यक्ती नकळतपणे दुःखाच्या विरोधात युक्तिवाद करण्याऐवजी त्याच्या बाजूने युक्तिवाद करतात. ते त्याचे वास्तव मान्य करतात, पण खरे तर त्यांनी ते नाकारायला हवे. त्यांनी फसव्या इंद्रियांच्या साक्षीच्या विरोधात युक्तिवाद करायला हवा आणि मनुष्याचे अमरत्व व ईश्वराशी असलेले त्याचे शाश्वत साम्य टिकवून ठेवायला हवे. महान आदर्श व्यक्तीप्रमाणे रोग बरे करणाऱ्याने रोगावर आपला अधिकार आहे असे समजून त्याच्याशी संवाद साधावा. आणि आत्म्याला शारीरिक इंद्रियांच्या खोट्या पुराव्यांवर प्रभुत्व मिळवून मृत्यू आणि रोगावर आपला हक्क प्रस्थापित करू द्यावा. तेच तत्व पाप आणि आजार या दोन्हींवर उपचार करते. जेव्हा दिव्य विज्ञान शारीरिक मनातील विश्वासावर मात करते, आणि ईश्वरावरील विश्वास पापावरील व उपचाराच्या भौतिक पद्धतींवरील सर्व विश्वास नष्ट करतो, तेव्हा पाप, रोग आणि मृत्यू नाहीसे होतील. जी प्रणाली धर्मग्रंथांनुसार कार्य करते, तिला धर्मग्रंथांचा अधिकार आहे हे नाकारले जाईल का? ख्रिश्चन सायन्स पापी व्यक्तीला जागृत करते, नास्तिक व्यक्तीला परत मिळवते आणि असहाय्य दुर्बळ व्यक्तीला वेदनेच्या बिछाण्यावरून उठवते. ते मुक्यांशी सत्याचे शब्द बोलते आणि ते आनंदाने उत्तर देतात. ते बहिऱ्यांना ऐकायला, पांगळ्यांना चालायला आणि आंधळ्यांना पाहायला लावते. नश्वर मनाच्या कृतींचा कमी विचार करा, म्हणजे तुम्हाला माणसाचे ईश्वराने दिलेले प्रभुत्व लवकरच समजेल. आरोग्याविषयीच्या मानवी सिद्धांतांमधून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला समजून घ्यावाच लागेल. नाहीतर तुम्ही एखाद्या आजारापासून पूर्णपणे मुक्त आहात यावर तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. मन हे जड वस्तूत नाही, हे समजल्याशिवाय माणसाची सुसंवाद आणि अमरत्व कधीही प्राप्त होणार नाही. चला, आपण आजारपणाला बहिष्कृत करून हद्दपार करूया आणि शाश्वत सुसंवादाच्या नियमाचे पालन करूया, जो ईश्वरी नियम आहे. दैवी अधिकाराने कधीही न दिलेली अन्यायकारक शिक्षा रद्द करणे हा माणसाचा नैतिक हक्क आहे.
परमेश्वराच्या सर्वोच्च पार्थिव प्रतिनिधीने दैवी शक्ती प्रतिबिंबित करण्याच्या मानवी क्षमतेविषयी बोलताना, केवळ त्यांच्या काळासाठीच नव्हे तर सर्व काळासाठी आपल्या शिष्यांना भविष्यसूचकपणे सांगितले. जो माझ्यावर विश्वास ठेवतो, मी जी कार्ये करतो ती तोही करील, आणि विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे ही चिन्हे येतील. येशूचे वचन शाश्वत आहे. जर ते केवळ त्याच्या जवळच्या शिष्यांनाच दिले असते, तर धर्मग्रंथातील तो उतारा ते नव्हे, तर तुम्ही असा वाचला गेला असता. त्याच्या महान जीवनकार्याचा उद्देश काळाच्या पलीकडे विस्तारलेला आहे आणि त्यात वैश्विक मानवतेचा समावेश आहे. त्याचे तत्व अनंत आहे, जे एका विशिष्ट काळाच्या किंवा मर्यादित अनुयायांच्या कक्षेच्या पलीकडे पोहोचते. जसा काळ पुढे सरकेल, तसे शुद्ध ख्रिस्ती धर्माच्या उपचारात्मक घटकांवर योग्य प्रकारे लक्ष दिले जाईल. त्यांचा शोध घेतला जाईल आणि ते शिकवले जातील, आणि ते वैश्विक चांगुलपणाच्या सर्व वैभवात उजळून निघतील. थोडेसे खमीर संपूर्ण कणकेला आंबवते. ख्रिस्ती विज्ञानाची थोडीशी समज, मी त्याबद्दल जे काही सांगतो त्या सर्वांचे सत्य सिद्ध करते. तुम्ही पाण्यावर चालू शकत नाही आणि मृतांना जिवंत करू शकत नाही म्हणून. तुम्हाला या दिशांमध्ये दैवी विज्ञानाच्या महान सामर्थ्यावर प्रश्न विचारण्याचा कोणताही अधिकार नाही. येशू, जो विज्ञानाचा खरा प्रात्यक्षिककर्ता होता, त्याने या गोष्टी केल्या आणि आपल्यासाठी आपले उदाहरण ठेवले, यासाठी कृतज्ञ रहा. विज्ञानामध्ये आपण केवळ तेच वापरू शकतो जे आपल्याला समजते. आपण प्रात्यक्षिकाद्वारे आपला विश्वास सिद्ध केला पाहिजे. ख्रिस्ती विज्ञानाला मिळणारा प्रतिसाद लोकांना समजण्यापूर्वीच येशूने पाहिला होता, पण या पूर्वज्ञानाने त्याला अडथळा आणला नाही. त्याने आपले ईश्वरी कार्य पूर्ण केले आणि मग तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला. आमच्या गुरूंनी आजारी लोकांना बरे केले, ख्रिस्ती उपचार पद्धतीचा सराव केला आणि आपल्या शिष्यांना त्यातील दिव्य तत्त्वाची सर्वसाधारण माहिती शिकवली. परंतु रोग बरे करण्याच्या आणि प्रतिबंध करण्याच्या या तत्त्वाचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी कोणताही निश्चित नियम ठेवला नाही. हा नियम ख्रिस्ती विज्ञानामध्ये शोधला जाणे बाकी होते. ख्रिश्चन विज्ञान हा शब्द लेखकाने दैवी उपचारांच्या वैज्ञानिक प्रणालीचे वर्णन करण्यासाठी सादर केला होता. या प्रकटीकरणात 2 भाग आहेत. 1. शास्त्रवचनांच्या आध्यात्मिक अर्थाने आणि गुरुने वचन दिल्याप्रमाणे सांत्वनकर्त्याच्या शिकवणींद्वारे मनाच्या उपचारांच्या या दैवी विज्ञानाचा शोध. 2. सध्याच्या प्रात्यक्षिकातून हे सिद्ध झाले आहे की येशूचे तथाकथित चमत्कार विशेषतः आता संपलेल्या व्यवस्थेचे नव्हते, तर त्यांनी एक सतत कार्यरत दैवी तत्त्व दर्शविले होते. तथापि असे म्हणता येईल की ख्रिश्चन सायन्स ही संज्ञा विशेषतः मानवजातीला लागू होणाऱ्या विज्ञानाशी संबंधित आहे. ख्रिश्चन सायन्स ईश्वराला पाप, आजारपण आणि मृत्यूचा निर्माता म्हणून नव्हे, तर सर्व वाईट गोष्टींपासून मुक्त असलेले दिव्य तत्त्व, सर्वोच्च अस्तित्व मन म्हणून प्रकट करते. ते शिकवते की जड वस्तू हे अस्तित्वाचे सत्य नसून ते एक असत्य आहे, आणि नसा, मेंदू, पोट, फुफ्फुसे इत्यादींना जड वस्तू म्हणून बुद्धी, जीवन किंवा संवेदना नसते. कोणतेही भौतिक विज्ञान नाही, कारण सर्व सत्य दिव्य मनातूनच उगम पावते. म्हणून सत्य मानवी नाही आणि ते जड वस्तूचा नियमही नाही, कारण जड वस्तू नियम बनवणारी नाही.
विज्ञान हे दिव्य मनाचे प्रकटीकरण आहे आणि केवळ तेच ईश्वराचा योग्य अर्थ लावण्यास सक्षम आहे. त्याचा उगम आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. ती एक दिव्य वाणी आहे, सर्व सत्याकडे नेणारा सांत्वनकर्ता. जेव्हा मानवजात हे शास्त्र समजून घेईल, तेव्हा ते मानवासाठी जीवनाचा नियम बनेल, किंबहुना आत्म्याचा उच्च नियम, जो सुसंवाद आणि अमरत्वाच्या माध्यमातून भौतिक इंद्रियांवर विजय मिळवतो. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.